हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण पाहत आहे 11वीचं केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण आज नवीन युनिट चालू करणार आहे. दॅट इज द युनिट नंबर 14, दॅट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्री रिलेटेड विथ द कार्बन. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पूर्ण प्रिन्सिपल्स जे बेसिक आहे ते आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण चालू करू. बघा रे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे द केमिस्ट्री रिगार्डिंग द कार्बन. म्हणजे कार्बनशी रिलेटेड जे ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स, ॲटम्स नाही आपण मॉलिक्युल्स म्हणू, त्याचा स्टडी करणं. कार्बनशी रिलेटेड जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचे रिॲक्शन्स बघणं, प्रॉडक्ट फॉर्मेशन बघणं, प्रॉडक्ट फॉर्मेशनमध्ये येणारं मेकॅनिझम बघणं, ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. तर आपण बेसिक 1 बाय 1 बघू. बघा रे, सगळ्यात पहिली दिसेल तुम्हाला 14.2, दॅट इज द स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. हे बघा, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, सपोज आता मी इथं पेपरवर लिहितो. जसं मी लिहिला CH4 म्हणजे हा होतो मिथेन. या मिथेनला तुम्ही याचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करता येते. आपण त्याचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन यावेने करू शकतो. जसं हा कार्बन, हा हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. म्हणजे कार्बनला 4 हायड्रोजन लागले आहे, काऊन का कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. आणि विशेष म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री कार्बनशी रिलेटेड का बरं आहे? कारण की कार्बनची एक विशिष्ट प्रॉपर्टी आहे, ती अशी की कार्बन टेट्राव्हॅलन्सी म्हणजे 4 व्हॅलन्सी दाखवते. सोबतच कॅटिनेशन म्हणजे कार्बन सारख्या दुसऱ्या ॲटमसोबत बॉन्ड फॉर्म करून एक स्ट्रेट और कोणत्याही प्रकारची चेन और नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार करू शकते. आणि म्हणूनच नंबर ऑफ मॉलिक्युल्स कार्बनचे तयार होऊ शकतात. मग तर कार्बन मोनॉक्साईड असो का कार्बन डायऑक्साईड असो, मग मिथेन असो, इथेन असो, इथिल अल्कोहोल असो, मिथिल अल्कोहोल असो, इथर असो, इस्टर असो, ॲसिड असो और व्हॉटेवर असो, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बनच बॅकबोन दिसेल. आणि ह्या 2 प्रॉपर्टीमुळे हा सगळ्यात इसेन्शियल एलिमेंट ऑर्गॅनिक कंपाऊंडचा बनतो. ठीक आहे, नाव आपण स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन पाहू राहिलो. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आपल्याला 3 ते 4 प्रकारे करता येते. जसं डॅश फॉर्म्युला, हा डॅश फॉर्म्युला झाला. हा कम्प्लीट रिप्रेझेंटेशन असते मॉलिक्युलचं. जसं आपण C2H5OH, जसा हा इथिल अल्कोहोल आहे, याचं जर का डॅश फॉर्म्युला पाहायचं असेल तर हा एक कार्बन, याला एक दुसरा कार्बन लागला आहे, इथं एक हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन इथे, तिसरा हायड्रोजन इथे, चौथा हायड्रोजन इथे, 5वा हायड्रोजन इथे आणि हा OH ग्रुप. दिस इज द डॅश फॉर्म्युला ऑफ इथिल अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला होल अँड सोल तुमची पूर्ण जे क्वेरीज आहेत, क्वेश्चन्स आहेत का तो मॉलिक्युलर फॉर्म्युला नक्की कसा आहे रिस्पेक्टिव्ह त्या मॉलिक्युलचा, ते तुम्हाला मिळेल. हा झाला डॅश फॉर्म्युला. याच्यामध्ये होते कसं, तो सिम्बॉल असतो एलिमेंटचा, जसा हायड्रोजनचा, इथे कार्बनचा, आणि बॉन्ड सपोज आता याच्यात कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्यामुळे कोव्हॅलंट बॉन्डिंगने अटॅच आहे हे असं दिसते. याच्याच नंतर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर येते. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये होते असं की ज्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तुम्हाला काढायचं आहे, सपोज आता मिथेनचा काढायचा आहे, तर याचे तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन माहीत पाहिजे. ठीक आहे, आता हे आपण याच्या आधी क्लासरूममध्ये किंवा ऑनलाईन लेक्चरमध्ये बरेचदा आपण लेवी स्ट्रक्चर म्हणजे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर खूप वेळा काढलेले आहेत आणि त्याची जवळपास आपली सगळ्याच प्रकारची प्रॅक्टिसही झालेली आहे. सगळेच एक्झाम्पल आपण घेतलेली आहे. तर याच्यासाठी तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, मग ते कार्बनचे आणि हायड्रोजनचे. आणि त्या नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमुळे जे तुम्हाला इथे स्ट्रक्चर काढता येईल ते स्ट्रक्चर म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. हे अशा प्रकारे म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता हे बघा, इथं ऑक्टेट कंप्लीट होऊन राहिलं कार्बनचं आणि इथं ड्युप्लेट कंप्लीट होऊन राहिलं प्रत्येक हायड्रोजनचं. म्हणजे प्रत्येक जो एलिमेंट आहे पिरियोडिक टेबलमधला तो स्वतः ग्रुप नंबर 18शी स्वतःला कम्पेअर करून कसं स्टेबल होता येईल याच्याबद्दल नेहमी विचार करत असतो आणि त्यानुसार घडतही असते. दिस इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. इथेनचं जर काढायचं असलं, जसं CH3 काढायचं असेल तुम्हाला, तर कसं काढावं लागेल? हा कार्बन, हा एक कार्बन, याच्यामध्ये बॉन्ड्स, इथं हायड्रोजन, हा बॉन्ड, हा एक हायड्रोजन, इथे 2 इलेक्ट्रॉन्स,
ठीक आहे. हा एक हायड्रोजन, इथे 2 इलेक्ट्रॉन्स, हा एक हायड्रोजन, इथे 2 इलेक्ट्रॉन्स आणि हा एक हायड्रोजन, इथे 2 इलेक्ट्रॉन्स. तुम्ही पाहाल तर ह्या कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, ह्या कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट आहे आणि प्रत्येक हायड्रोजनचा जो ड्युप्लेट कंप्लीट आहे. दिस इज द लेविस डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे, हे झालं लेविस डॉट स्ट्रक्चर. आता याच्यामध्येच बॉन्ड लाईन फॉर्म्युला येतात. त्याच्या आधी आपण कंडेन्स फॉर्म्युला बघू. आता कंडेन्स फॉर्म्युला बघायचा आपल्याला. कंडेन्स म्हणजे तो फॉर्म्युला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिणं. कंडेन्स फॉर्म्युला 2 वेने लिहिता येते. सपोज आता आपण हा जर एक्झाम्पल घेणार, इथेनचं एक्झाम्पल घेणार आहे, तर इथेनचं कंडेन्स फॉर्म्युला तुम्ही या वेनंही लिहू शकता, CH3CH3. नॉट नेसेसरी टू शो ऑल द टाइम दॅट कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द कार्बन कार्बन. ठीक आहे. जसं आता तुमच्याकडे स्ट्रक्चर दिलेला असेल तुम्हाला प्रोपेन CH3 CH2 आणि CH3, हे सुद्धा त्याचं कंडेन्स फॉर्म्युलाच आहे. आता हा वेगळ्या वेने लिहिता येते, जसं CH3 CH2 आणि हा CH3, इथं बॉन्ड दाखवायची गरज नाही, CH3 हा सुद्धा त्याचा कंडेन्स फॉर्म्युलाच झाला. यानंतर पाहू आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला आणि त्याला झिगझॅग फॉर्म्युला असं म्हणतात. आता प्रोपेन म्हणजे किती कार्बन आहे? 3, त्यामुळे मिथेन इथेन प्रोपेन, दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इथेन बाय झिगझॅग और बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बघा, हा एक कार्बन आणि हे कन्सिडरेबल असते का, इथं 3 हायड्रोजन आहे, इथं 2 हायड्रोजन आहे, इथं 3 हायड्रोजन आहे. जेव्हा तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टींची जेव्हा सवय होते डॅश फॉर्म्युलाची, कंडेन्स फॉर्म्युलाची, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरची, तेव्हा तुम्ही बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला स्टडी करू शकता. आता तुम्हाला इथिल अल्कोहोल जर लिहायचा असेल, कसं लिहितो आपण इथिल अल्कोहोल? C2H5OH. तर हा जर का मला डॅश फॉर्म्युला बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला लिहायचा असेल तर मी कसं लिहेल? मिथेन इथेन आणि OH, दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इथिल अल्कोहोल बाय झिगझॅग फॉर्म्युला. ठीक आहे. असे 4 प्रकारचे असतात. जसं आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण आपण रिप्रेझेंटेशन बघू. आता आपल्याला काय बघायचं आहे? नाव CH3 CH2 आणि हा CH3. हा प्रोपेन आहे. याच्यामध्ये 4 कार्बन. सगळ्यात पहिले आपण याचा डॅश फॉर्म्युला बघू. हा एक कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा, हा चौथा. एक हायड्रोजन, दुसरा, तिसरा, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा हायड्रोजन आहे, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन. दॅट इज द डॅश फॉर्म्युला. पण हे लिहायला खूप वेळ लागते आणि हे बेसिक असेल तेव्हा आपण इथपासून चालू करू शकतो. मग याचा कंडेन्स फॉर्म्युला कसा लिहिता येईल? हा सुद्धा एक कंडेन्स फॉर्म्युला आहे. अजून कोणता वे या कंडेन्स फॉर्म्युला लिहायचा पाहू आपण. नाव CH3 CH2. आता CH2 असे किती आहे? 2, त्यामुळे इथं डायरेक्ट 2 लिहायचं, इथं काय लिहायचं? CH3. फक्त कंस करायचा, नाही तर कंसच नाही करा. हा एक कंडेन्स फॉर्म्युला आहे. आता पाहू आपण बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग. किती कार्बन आहे? 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन. 4 कार्बन आहे, त्यामुळे हा ब्युटेन. ठीक आहे. प्रोपेन म्हटलं मी, सॉरी, ब्युटेन. म्हणजे 1 2 3 4. ठीक आहे. पेंटेन करायचं आहे. मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन. ठीक आहे. म्हणजे अशा वेनं सुद्धा तुम्ही शॉर्ट टाईममध्ये रिप्रेझेंटेशन करू शकता ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचं. ठीक आहे. त्यानंतर आपण रिप्रेझेंटेशन त्यांचं 3 डायमेन्शनलनं सुद्धा करू शकतो. आता याच्यामध्ये काही प्रोजेक्शन्स असतात. जसा वेग फॉर्म्युला आहे पहिला. वेग फॉर्म्युल्यामध्ये एखाद्या मॉलिक्यूल तुम्हाला 3 डायमेन्शनलमध्ये लिहिता येतो. कसं? जसं आता हा मिथेन आहे CH4. याचा डॅश फॉर्म्युला कसा आहे? हायड्रोजन कार्बन हायड्रोजन हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. हा झाला त्याचा डॅश फॉर्म्युला. पण या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कुठंही 3 डायमेन्शनल डायग्रॅम त्याची पेपरवर बनवता येत नाही. म्हणजे याच्यातला कोणता बॉन्ड अबव ऑफ द प्लेन आहे, बिलो ऑफ द प्लेन आहे, हे माहिती नाही. अशा वेळेस वेग फॉर्म्युला येतात. वेग फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहितात? हा कार्बन, हा एक हायड्रोजन ऑन द प्लेन, हा एक हायड्रोजन ऑन द प्लेन जर असेल तर हा एक बिलो द प्लेन आहे, त्यामुळे अशा लाईननं करतात. आणि हा अबव ऑफ द प्लेन आहे, याला असा जाड लाईननं असं रिप्रेझेंट करतात. म्हणजे होते कसं? सपोज जर आता हा पेपर आहे, हा पेपर म्हणा किंवा आपण हे रजिस्टर घेऊ. हे रजिस्टर एक समजा प्लेन आहे. ठीक आहे. हे रजिस्टर एक प्लेन आहे. या प्लेनवर हा एक कार्बन आहे सपोज, इथं हा एक कार्बन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. एक हायड्रोजन अबव ऑफ द प्लेन गेला आहे वर आणि एक हायड्रोजन बिलो ऑफ द प्लेन गेलेला आहे. म्हणजे ते बिलो ऑफ द प्लेन आणि अबव ऑफ द प्लेनचं रिप्रेझेंटेशन तुम्ही वेग फॉर्म्युला थ्रू काढता येते तुम्हाला. रिमेंबर, जो अबव ऑफ द प्लेन असतो तो अशा बॉन्डनं रिप्रेझेंट करतात. तिथं डार्क ड्रॉइंग करतो आपण
आणि डॉटेडनं असं रिप्रेझेंट करतात म्हणजे तो बिलो द पेपर असतो. त्यानंतर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलालाच आपण क्रॉस फॉर्म्युलासुद्धा म्हणतात. क्रॉस जसं ख्रिश्चन लोकांचं असते तसं. म्हणजे या क्रॉस फॉर्म्युल्यामध्ये होते कसं, आता हे तुम्ही पाहिलं तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि वेग फॉर्म्युला जवळपास सारखा आहे. फक्त वेग फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला 3 डायमेन्शनल काढता येते. इथं तुम्हाला समजून घ्यावं लागतं. या फॉर्म्युल्यामध्ये होते असं, ह्या ज्या हॉरिझॉन्टल्स लाईन आहे ह्या आणि हे, तर ह्याचा अर्थ असा होतो की हे जे त्याला ॲटम्स लागलेले आहेत, ठीक आहे, तर हे अबव द प्लेन आहे आणि हे जे व्हर्टिकल लाईन्स आहेत ह्या बिलो ऑफ द प्लेन आहे. बघा हाच फॉर्म्युला फिशरचा आणि हाच फॉर्म्युला वेगचा. दोन्ही फॉर्म्युले सारखेच आहे, फक्त वेग फॉर्म्युल्यामध्ये 3 डायमेन्शनल दिसते तुम्हाला. ठीक आहे. जसा अजून हा एक फॉर्म्युला आहे फिशर प्रोजेक्शनमध्ये. पहा आपण काय बोललो, जे हॉरिझॉन्टल लाईन्स आहे अशा आडव्या, त्या आडव्या लाईन म्हणजे हे जे इथे लागलेले ॲटम्स आहेत हे अबव ऑफ द प्लेन आले आणि हे जे व्हर्टिकल लाईन्स आहेत ह्या व्हर्टिकल लाईन्सचं रिप्रेझेंटेशन असं आहे का हे जे याला मॉलिक्युल्स लागलेले आहेत हे बिलो ऑफ द प्लेन चालले. बस बाकी काही नाही. तिसरं प्रोजेक्शन आहे न्यूमन प्रोजेक्शन. न्यूमन प्रोजेक्शनसाठी तुम्हाला ग्रहणची स्थिती काय असते हे समजून घेणं आहे. बघा त्याच्या आधी आपण पहिले रिप्रेझेंटेशन बघू. या न्यूमन प्रोजेक्शनमध्ये होते कसं बघा, सपोज आपल्याला CH3 न्यूमन प्रोजेक्शन दाखवायचं आहे. आता सपोज हा एक व्यक्ती आहे आणि हा या इकडून या मॉलिक्यूलला पाहत आहे. कसा राहील, हा कार्बन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, याच्याच मागे असा इथं एक कार्बन राहील, हा एक त्याचा हायड्रोजन राहील, हा त्याचा हायड्रोजन राहील, हा त्याचा हायड्रोजन राहील. म्हणजे ह्या व्यक्तीला ह्या पहिल्या कार्बनमुळे त्याच्या मागच्या कार्बनला पाहणं हे पॉसिबल होऊन नाही राहिलं. ठीक आहे. काहून का, आता ह्या कार्बनचा हा हायड्रोजन आणि त्या कार्बनचा हायड्रोजन हे बॉन्ड एकावर एक आलेले आहे. बघा तुम्हाला ह्या मागचं बोट आता दिसू राहिलं का, बरोबर नाही. कधी दिसेल, हां आता दिसेल. काहून का ह्या बोटामुळे हे बोट तुम्हाला दिसत नाही. जर ह्या बोटामुळे हे बोट दिसत नसेल त्याला इक्लिप्स म्हणतात, म्हणजे ग्रहण. बघा ना, ग्रहणची स्थिती कधी होते, सपोज जर का सूर्यग्रहण असेल, जर सूर्य इथं मून म्हणजे चंद्र आणि हा अर्थ जर एका लाईनमध्ये येत असेल तर ह्या मूनमुळे इथं जे राहणारे लोक आहे यांना हा सूर्य दिसत नाही. त्यामुळे ह्या इच्छाच रिजनच्या लोकांना सूर्य दिसत नाही, म्हणजे ह्या इच्छा रिजनच्या लोकांसाठी सूर्यग्रहण झालं. असं का बरं होते, काहून का इथं चंद्र मधात आला म्हणून. आणि असंच आहे, हा व्यक्ती म्हणजे हा इथं अर्थ झाला. ठीक आहे. हा पहिला कार्बन म्हणजे झाला हा मून आणि सेकंड जो कार्बन आहे तो म्हणजे झाला सन. आणि अशा कंडिशनमध्ये जर हे एकामागे एक जर येत असेल तर तुम्हाला दिसत नाही. पण जर का हा व्यक्ती जर का आता हेच जर का बॉन्ड फॉर फिरत आहे, बघा होते कसं की कार्बन केमिस्ट्रीमध्ये हे बॉन्ड कंटिन्युअस रोटेशनमध्ये असतात. म्हणजे हा बॉन्ड रोटेट होत असते. हे रोटेशन व्हायची एनर्जी म्हणजे टॉर्शनल एनर्जी झाली. आता अशा कंडिशनमध्ये सपोज जर हा बॉन्ड फिरला तर हा जो व्यक्ती आहे, सपोज हा व्यक्ती हा इथं कार्बन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, त्याच्या मागं सुद्धा काय कार्बन. आता तो बॉन्ड फिरला, हा हायड्रोजन इथं आला, त्याच्या मागचा कार्बनचा इथं आला. म्हणजे हे जे डिस्टन्स झालं हे जवळपास, आता हे 180 डिस्टन्स आहे सगळ्यामध्ये विषय तो नाही. पण आता विषय असा झाला की ह्या व्यक्तीला हे सगळ्या प्रकारचे हायड्रोजन दिसले पण कार्बन नाही. कोण का, हा बॉन्ड फिरत राहतो रोटेशन. ह्या ज्या प्रकारचं प्रोजेक्शन असते हे जे झालं हे स्टॅगर्ड झालं आणि हे झालं जे इक्लिप्स झालं. इक्लिप्स म्हणजे ग्रहण समजून घ्या. यानंतर असते शॉहर्स और अँडिरॉन प्रोजेक्शन फॉर्म्युला. शॉहर्समध्ये होते असं का हा व्यक्ती जर इथून याला पाहत असेल तर हा थोडा साईडला होऊन ह्या व्यक्तीला पाहतो. म्हणजे न्यूमन आणि शॉहर्स तो जवळपास सारखेच राहतात, फक्त याला आपण सरळ रेषेत पाहतो. जसा हा पेन तुम्हाला याचा टोक दिसू राहिला का लिहिण्याचं, नाही, काहून काही असं आला. आता हा झाला अशा वेळेला जर तुम्ही पाहत असाल त्याला तर न्यूमन झालं आणि असं जर पाहत असाल तर हे शॉहर्स झालं. तर अशामध्ये सुद्धा तुम्हाला इक्लिप्स आणि स्टॅगर्ड ह्या दोन्ही गोष्टी येतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रोजेक्शन्स असतात. यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन करण्याची गरज काय, बघा लाखो करोडो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. प्रत्येकाचं स्टडी करणं इंडिव्हिज्युअल साधी गोष्ट सोपी गोष्ट नाही आणि म्हणून त्याची गरज पडते का एखाद्या गोष्टीचं क्लासिफिकेशन केल्यावर त्याचा स्टडी सोपा जातो. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन 2 वेनं करतात, एक कार्बन स्केलेटन आणि फंक्शनल ग्रुप. आपण पहिले कार्बन स्केलेटनचा स्टडी करू. कार्बन स्केलेटनमध्ये तुम्हाला पेज नंबर 207 वर 14.6 फिगर दिसते. इथं कार्बन कंपाऊंडचं कार्बन स्केलेटन थ्रू क्लासिफिकेशन आहे. बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स क्लासिफिकेशन 2 प्रकारे, एक असते ओपन चेन म्हणजे असायक्लिक आणि एक असते क्लोज चेन म्हणजे सायक्लिक. सायक्लिक म्हणजे काय, एखादी गोष्ट तिथून सुरून तिथंच जर संपत असेल तर सायक्लिक.
आणि असायक्लिक म्हणजे जे स्ट्रेट चेन आहे. और कशी म्हणजे जे पहिला मॉलिक्यूलला लास्ट मॉलिक्यूल भेटत नाही तो असायक्लिक चेन. बघा असायक्लिक म्हणजे हा जरा मॉलिक्यूल हा इथं आहे, हा इथं आहे, हा इथं आहे, असे स्ट्रेट चेन. पण सायक्लिक म्हणजे मग हे कितीही फिरून तिथंच वापस येणं म्हणजे सायक्लिक म्हणजे राऊंड. ठीक आहे. नाव सायक्लिकचे डबल दोन प्रकार पडतात, होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक. होमो म्हणजे सारखे. जर सायक्लिक जर हा मॉलिक्यूल असेल तर इथं फक्त कार्बनच राहीन, बाकी कोणचे अदर ॲटम्स राहणार नाही. हा झाला होमोसायक्लिक. आणि हेटेरोसायक्लिक म्हणजे ह्या चेनमध्ये जर कार्बन सोडून ऑक्सिजन और नायट्रोजन और सल्फर जर येत असेल कुठे एका ठिकाणी तर हा हेटेरोसायक्लिक झाला. एक्झाम्पल आपण पुढे बघणारच आहे. नाव होमोसायक्लिकचे डबल दोन प्रकार, ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. ॲलिसायक्लिक म्हणजे असे, बघा मी तुम्हाला फिगर दाखवतो. ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे असे ज्यांच्यामध्ये बेन्झिन राहत नाही, म्हणजे डबल बॉन्ड राहत नाही. हा सायक्लोब्युटेन. सायक्लो काय बरं, किती कार्बन आहे, 1 2 3 4. 4 म्हणजे ब्युटेन. सायक्लो काय बरं, कारण पहिला आणि चौथा कार्बन एकमेकाला मिळतो आहे. ठीक आहे. सायक्लोहेक्झिनसुद्धा तसंच बघा, म्हणजे 6 कार्बन आहे, त्यामुळे पहिला कार्बन आणि 6वा कार्बन एकमेकाला अटॅच होत आहे, त्यामुळे सायक्लो म्हणजे सायक्लिक आहे म्हणून. तिकडे आहे ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक म्हणजे असे ज्यांच्यामध्ये एक तरी बेन्झेनाइड कंपाऊंड असतो, बेन्झिन रिंग असतो. जसं बेन्झिन झालं, नॅफ्थलिन झालं, अँथ्रासिन झालं, हे झाले बेन्झोनाइड कंपाऊंड, यांच्यामध्ये बेन्झिन असतो. आणि नॉन बेन्झोनाइड कंपाऊंड जो इथं दिलेला आहे त्यांनी, बेन्झोनाइड कंपाऊंड, नॉन बेन्झोनाइड कंपाऊंड म्हणजे असे ज्यांच्यामध्ये अदर दॅन, म्हणजे जसा हा फिनॉल झाला, इथं बेन्झिन रिंग तर आहे पण त्याला फक्त बेन्झिन रिंग नसून तिथं OH ग्रुप लागलेला आहे असं. ठीक आहे. सायक्लिक इथर झाला, हा सुद्धा याच्यामध्ये मोडतो. जसं हे ॲरोमॅटिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहे क्लासिफिकेशन सेकंड वेनं, जसं आपण इथं बघितलं होतं क्लासिफिकेशन इन ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. बघा पेज नंबर 290 तुम्हाला व्हेरायटी ऑफ फंक्शनल ग्रुप दिलेला आहे. जवळपास 23 प्रकारचे फंक्शनल ग्रुप दिलेला आहे. याच्यामध्ये हॅलाइड आहे, सायनाइड आहे, आयसोसायनाइड आहे, नायट्रो कंपाऊंड्स आहे, अल्कोहोल आहे, फिनॉल आहे, प्रायमरी अमाइन आहे, सेकंडरी अमाइन आहे, टर्शरी अमाइन आहे, इथर्स आहे, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, ईस्टर, अमाइड, सेकंडरी अमाइन, अमाइड, टर्शरी अमाइड, ॲसिड हायड्राइड, ॲसिड क्लोराइड झाला, और ॲसिड क्लोराइड म्हणा, सल्फॉनिक ॲसिड झाला, अल्केन झाला, अल्काइन झाला. हे प्रकारचे हे म्हणजे हे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप आहे. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे काय हे पहिले समजायला पाहिजे. फंक्शनल ग्रुप म्हणजे अ पार्ट ऑफ अन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच अंडरगोज चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड फंक्शनल ग्रुप. म्हणजे एखादी जर चेन आणि त्याला जर एखादा फंक्शनल ग्रुप लागला आहे तर त्याच्या ज्यामुळे त्या चेनला चेंज होईल किंवा जिथं एक प्रकारचं तिथं ज्याच्यामध्ये चेंजेस होईल, जो पार्ट स्वतः चेंज होऊ शकतो, जो ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये चेंज व्हायची, तो झाला फंक्शनल ग्रुप. अजून याच्यापेक्षा सोपं उदाहरण सांगतो. तुम्ही बसमध्ये बसले असतानाच, बसमध्ये ड्रायव्हर असतो आणि बाकी पॅसेंजर्स असतात. मला सांगा गाडी कोणत्या रस्त्यानं कुठून पलटवायची कुठं न्यायची हे त्या पॅसेंजरच्या हातात आहे का ड्रायव्हरच्या हातात आहे? ड्रायव्हरच्या. म्हणजे फंक्शनल ग्रुप हा ड्रायव्हर असतो. कुठे जायचं, काय करायचं, कोणती ॲक्टिव्हिटी दाखवायची, काय रिॲक्शन्स दाखवायची, ही सगळी जबाबदारी हे फंक्शनल ग्रुपवर असते. म्हणजे अ फंक्शनल ग्रुप ऑफ कंपाऊंड दॅट डिसाइड ओव्हरऑल ऑल द प्रॉपर्टीज ऑफ दॅट रिंग ऑर द चेन. सपोज हा CH3, हा CH3, हा CH3, हा काय झाला प्रॉपेन. आता बघा याच्यामध्ये चेंजेस करू. नाव CH3, CH2, Cl, हा झाला हॅलाइड. ठीक आहे. म्हणजे इथिल क्लोराईड झाला हा. आता ह्या क्लोराईडच्या जागी जर मी OH लावतो तर हा झाला अल्कोहोल, हा झाला इथिल अल्कोहोल. याच्या जागी जर मी CHO लावतो तो हा झाला अल्डिहाइड. म्हणजे याला ठीक आहे, हे तर एक साईड चेन आहे, पण जे फंक्शनल ग्रुप आहे त्यानुसार त्याचा मेन आहे. जसं आपलं आडनाव, आपल्या घरात किती व्यक्ती आहे ते ठीक आहे, पण आडनाव काय त्यानुसार त्याची आपली प्रॉपर्टी आहे. म्हणजेच फंक्शनल ग्रुप जे डिसाईड करते की ओव्हरऑल त्या चेनचं काय फंक्शन असेल त्याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणतो. ठीक आहे. हे झालं फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप, प्रत्येक फंक्शनल ग्रुप आपण डिटेलमध्ये बघणार आहे. याच्यानंतर नॉमेनक्लेचरही बघणार आहे. त्याच्या आधी आपण होमोलॉगस सिरीज बघणार आहे. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय बघा, प्रत्येक फंक्शनल ग्रुपची एक होमोलॉगस सिरीज असते. आपण अल्केनची होमोलॉगस सिरीज बघू. जसं CH4. ठीक आहे. हां, नाव आपण पहिले अल्कोहोलची बघू, हे सोपी पडते. नाव CH3OH मिथिल अल्कोहोल, C2H5OH इथिल अल्कोहोल, C3H7OH
हा झाला प्रॉपिल अल्कोहोल. म्हणजे तुम्ही जर ह्या फॉर्म्युलांमध्ये पाहाल तर हा चढता क्रम आहे. कसा बघा डिटेलमध्ये बघू. नाव CH3OH मिथिल अल्कोहोल, नाव CH3CH2OH प्रॉपिल अल्कोहोल, सॉरी इथिल अल्कोहोल, नाव CH3CH2CH2 आणि हा OH हा झाला प्रॉपिल अल्कोहोल. ब्युटिल अल्कोहोल पाहू. नाव CH3CH2CH2 आणि हा OH. तुम्ही पहा प्रत्येक पायरीवर जसा हा आणि या दोघांचा कंपॅरिझन जर असेल त्याच्यामध्ये CH2 ग्रुप जास्त आहे. याचं आणि याचं कंपॅरिझन असेल त्याच्यामध्ये एक CH2 ग्रुप जास्त आहे. याचं आणि याचं कंपॅरिझन जर असेल त्याच्यामध्ये हा CH2 ग्रुप वाढला आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही लहानापासून मोठ्याकडे जाल होमोलॉगस सिरीजमध्ये CH2 ग्रुप एक एक ॲडेड होत राहतो. ठीक आहे. याला म्हणतो आपण होमोलॉगस सिरीज. अल्डिहाइडची बनते ना असं काही नाही, अल्डिहाइडची बनत नाही, कीटोनची बनत नाही असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीची तुम्हाला इथं होमोलॉगस सिरीज म्हणते. जसं अमाईनची जर काढायची आहे तर CH3NH2 झालं. जसं CH3CH2NH2 झाला. जसं CH3CH2CH2NH2 झाला. आहे हे सगळे प्रायमरी अमायनस. पण याच्यामध्ये तुम्ही पाहान ह्या दोघांमध्ये तर इथं CH2चा फरक आहे, ह्या दोघांमध्ये पाहान तर इथं ह्या CH2चा फरक आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये एक एक CH2 ग्रुप ॲड होऊन राहिला आणि फंक्शन ग्रुप तोच, दॅट इज कॉल्ड ॲज द होमोलॉगस सिरीज. अशा प्रकारे हे होमोलॉगस सिरीज आहे. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता नॉमेनक्लेचर बघू. आणि हा युनिट बेसिक आहे मित्र हो. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो का हा युनिट समजून घ्या. जेवढं मी शिकवलं तेवढं पुस्तकात वाचा. तुम्हाला प्रश्न पडणार नाही. तरी जर प्रश्न पडले तर मी नेहमी असतोच. फक्त तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पहा आणि जेवढं मी शिकवतो तेवढं करा रोज. ठीक आहे. जर काही क्वेश्चन असेल तर मला विचारा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.